नमस्कार. आज मी अजून एक नवीन स्टोरी घेऊन आली आहे तुमच्यासाठी. ह्याचेही अनलॉक्ड हार्ट्स प्रमाणेच रोज एक भाग प्रकाशित होईल. त्याचा आज पहिला भाग, वारस, भाग 1. रायटर आहेत चैत्राली यमगर लिखित. चला तर मग या कथेला आपण सुरुवात करूया. मिस रश्मी, तुम्हाला हे करार लग्न मान्य आहे? एका कोर्टात एक वकील आपल्या समोरील 22 वर्षाच्या मुलीला विचारत होते. हो सर, मला हे करार लग्न मान्य आहे. तिने एकच वाक्य म्हटलं आणि शांतपणे खाली मान घातली. तुम्ही नक्की सर्व अटी वाचल्या आहेत ना, मिस्टर आदिनाथच्या? तरी पण त्यांनी एकदा कन्फर्म करण्यासाठी विचारले. तिनेही यावेळी काही न बोलता फक्त हो मध्ये मान हलवली. मिस्टर आदिनाथ, तुम्हीही सर्व अटी वाचल्या आहेत ना? त्यांनी आता त्या मुलीच्या शेजारी बसलेल्या 32 वर्षाच्या तरुणाला विचारलं. तसं त्या माणसानेही होकारार्थी मान हलवली. ओके, मग करा साईन दोघांनी. तसं आता वकील त्यांना समोर फाईल सरकावत बोलतात. तसे हे दोघे सुद्धा जास्त काही न बोलता गुपचूप साईन करतात. हा, तसं वकील आता त्या दोघांच्या फाईल पाहतात आणि बोलायला लागतात. आता तुम्ही दोघे करारप्रमाणे पती पत्नी आहात, तेही आजपासून. त्यांनी त्या दोघांच्या हातात एक एक हार देत बोलले आणि हसून उठून उभा राहत शेजारीच असलेल्या शिपाईला फोटो घे म्हणून सुचवले. तसे या दोघांनीही वकील जे बोलतील ते केलं आणि बाहेर पडले. रश्मी, ते बाहेर येताच आता आदिनाथ बोलायला लागतो. आपण जे केलं आहे ते चूक की बरोबर यात मला पडायचं नाही. पण हो, मला जेव्हा तुझा प्रस्ताव आला तेव्हा हा प्रस्ताव खूप आवडला आणि म्हणून मी मान्य केला. हो, ती आता धीर गंभीर होत बोलली. पण तू यातून माघार तर नाही ना घेणार? पण अचानक यानेही गंभीर होत प्रश्न पुढे केला. हे बघ, तू आत्ता सुद्धा यातून माघार घेऊ शकतेस. कारण असं काही करावे मला वैयक्तिक पातळीवर जाऊन नाही वाटत. त्याला आमचं शेलार एकटे खानदानच पुरेसे आहे. त्यामुळे तू अजूनही माघार घेऊ शकतेस. पण त्याने तुला जाणीवपूर्वक म्हटले. मला माघारच घ्यायची असती तर हा प्रस्ताव मी तुझ्याकडे घेऊन आलेच नसते. तिने आता किंचित स्माईल केलं. हो, मान्य आहे. पण हा प्रवास सहज नाही आहे जो तुला वाटत आहे रश्मी. पण तरीही तो तिला समजावू पाहत होता. हा प्रवास नसून एक लढाई आहे, एक युद्ध आहे आणि गेली 10 वर्ष चाललेला संग्राम आहे, ज्यावर आपल्याला फक्त जिंकायचं नाही तर जपायचंही आहे. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही? तिने त्यावर फक्त त्याच्या नजरेत नजर घालत म्हटले. विश्वास नसता तर तू माझ्यासमोर उभीही नसती. त्यानेही आता थोडे स्मित करत म्हटले. तुला तर वेगळं सांगायची गरज नाही. आणि म्हणूनच मी मदतीसाठी तुमच्याजवळ आले. मला माहीत होतं की यात फक्त एक तुम्हीच आहात. म मला मदत करा. तिने आता नजर दुसरीकडे वळवत म्हटली. या नजरेत आता एक प्रकारचा ठामपणा होता. एक निश्चय होता जो तिच्या डोळ्यात प्रामाणिकपणे त्याला दिसत होता. बस, यात तो होरपळून जाऊ नये असं मला वाटतं राणी. आज तिला तसं पाहून तो मनातल्या मनात म्हणतो. तू जेव्हा जन्म घेतलास तेव्हाच आपल्या रेशीमगाठी वर बांधल्या गेल्या होत्या. तो मनात बोलताना सुद्धा भाऊक झाला होता. इतकी की नकळत त्याचेही डोळे पाणावले होते. राजे, लढाई जिंकायची असेल तर असं डोळ्यात अश्रू आणून चालणार नाही. पण त्याला असं पाहून तिचं मन हलवलं. तीही स्वतःला स्ट्रॉंग करत बोलते. पण नकळत त्याच्या अगदी जवळ जाऊन त्याचे ते ओलावलेले डोळे आपल्या पदराने पुसत बोलते. हो, पण हे अश्रू माझी ढाल असणार आहे, नाही ना की कमजोरपणा. तोही आता तयार होतो या संग्रामला लढा द्यायला, आपल्या या करार बायकोला साथ द्यायला. सर, जर तुम्ही रश्मी मॅमवर प्रेम करता तर कोर्ट नंतर आदिनाथ आपल्या कंपनीत आला होता.
केबिन मधल्या एका विंडोजवळ तो उभा राहिला होता. काहीतरी गहन विचार करत होता आणि त्याचा सेक्रेटरी कम खूप जवळचा मित्र शशांक त्याला विचारत होता. तर करार लग्न का केलं असंच ना शशांक? त्याने त्याच्या हातातील कॉफीचा मग घेऊन हसत म्हटलं. तसं शशांकने फक्त यावर मान हलवली. काही खेळ सुरू करण्याआधी त्याचा बेस पक्का करावा लागतो शशी. त्याने आता एक सीप घेत म्हटलं. नाही कळले काही. तो बोलता तसं त्याला गोंधळून पाहणारा शशांक नकारात मान हलवतो. सोड, ही एक राजनीती आहे. लवकरच सगळे तुला कळेल. तो आता गूढ स्माईल देत बोलतो आणि आपल्या खुर्चीवर जाऊन बसतो. पण शशांकला त्याचे बोलणे काहीच कळत नव्हते. तो तसाच उभा असतो, आपला कॉफीचा मग घेऊन. बरं, आज कोणती इम्पॉर्टंट मीटिंग नसेल तर मी लवकर घरी जातो. खुर्चीवर बसताच समोरच्या शशांकला पाहत तो हसून बोलतो. शशांक गोंधळून गेला आहे हे त्याला कळत होते, पण आता त्याला कुणालाच कसल्याच प्रश्नाचे उत्तर द्यायचे नव्हते. त्याला एकांत हवा होता. आज आयुष्यात खूप उलथापालथ झाली होती त्याच्या. त्याने अशा व्यक्तीबरोबर लग्न केलं होते की कधी कुणी स्वप्नातही असा विचार केला नसेल. ओके, काही प्रॉब्लेम नाही. मीही घरी जातो मग लवकर. तसा आता शशांकही हसून त्याच्या हातून तो संपलेला कॉफीचा मग घेत बोलतो आणि येतो मी म्हणून लगेच बाहेर पडतोय. तसं हाही एक दोन फाईलवर साईन करून त्या लॉकरमध्ये ठेवत बाहेर पडतो. तू जे करतेस ना रशू, खूप धडाडीचं आहे हे. दुसरीकडे मुंबईच्या त्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये रश्मीला तिची मैत्रीण बोलते. हम्म, पण मला यातून बाहेर पडायचं असेल तर हा निर्णय घेणं गरजेचं होतं सोना. यावर रश्मीसुद्धा गंभीर होत बोलते. हो, पण तुला वाटतं तो आदिनाथ तुला मदत करेल? पण आता अजून गंभीर होत तिची मैत्रीण सोनिया बोलते. माहित नाही, पण विश्वास ठेवावा लागतो ना. तिने आता सिगारेटचा एक कश घेत म्हटले. शिवाय आजी तिला शिवाय आजी तिला डील करायचं म्हणजे यू नो बेटर. म्हणूनच बोलले मी. सानियाने तिच्या हातातील सिगारेट स्वतः घेत म्हटले. बघू आता काय होतंय ते. तिने एक सुस्कारा सोडला आणि परत आपली समोरची कॉफी एन्जॉय करायला लागली. आदिनाथ शेलार 10 वर्षापूर्वी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री वसंत शेलार यांचे मोठे नातू आणि त्यांच्या विरोधी पक्षातील शांताबाई पवार यांच्या नातीन रश्मी पवार. हे दोघे आपल्या कथेचे नायक नायिका. शेलार आणि पवार ह्या दोघात कट्टर दुश्मनी. असं म्हणतात, जिथे कट्टर प्रेम असते तिथे कट्टर दुश्मनीही निभावली जाते. तसंच काहीसं या दोन घराण्यात झाले आहे. पण का आणि कोणामुळे हे जाणून घेऊयात पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. पुढील भागाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आजच मला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या भागाचे अपडेट्स मिळत राहतील. कथा आवडत असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. आणि हो, या कथेचे घटनेत या कथेतील सर्व घटना आणि पात्रे काल्पनिक आहेत. त्यांची नावे सुद्धा काल्पनिक आहेत. त्यांचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. आणि जर का तसे आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. थँक यू.